तिसरा मोड उठून आपण 6 फिडिंग आज आळ्यावरती टाकलेले आणि आज ऊन जास्त पडत त्यामुळे आपण शेडला कसं मेंटेन ठेवलंय समोर व्हिडिओच्या समोर सांगितलेलं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमन. मी बॅचलर फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय रेशीम उद्योग. 1-2 दिवस झाले 160 अंडी पोहोच मित्राच्या बॅचचं तुम्हाला काही अपडेटच दिलं नव्हतं. चला आज सांगतो तर. आणि हा व्हिडिओ थोडा महत्वाचा पण आहे बरं. जेव्हा आपण पहिल्या दिवशी आळ्या आणल्या होत्या तेव्हा फक्त वरच्या 2 रॅक मध्ये होता. आता 2 रॅक खाली पण वाढवलेले बरं, अर्धे कारण की त्यांची साईज वाढलेली आहे ना. आता प्रश्न पडला असं ना, आपण शिफ्ट कसं करतो म्हणून वरच्या खाली रॅक मध्ये. आता वरची जी फांदी आपण टाकलेली ना, ते फांदी अशी उचलतो ना खालच्या रॅक मध्ये ठेवतो. म्हणजे यांना काय होतं, वरच्या फांदीला जेवढ्या आळ्या असतात ना ते तेवढ्या सगळ्या खालच्या रॅक मध्ये येते आणि सगळंच आपण सगळ्या शिफ्ट वगैरे सगळ्या शेड मध्ये अशाच प्रकारे करत असतो. तिसरा मोड उठल्यानंतर जवळपास यांनी 6 फिडिंग खाल्लेले आहे. म्हणजे 6वी फिडिंग आपण टाकतो जे, आणि ते पण एकदम नॉर्मल पाला टाकतो बरं, कारण की त्यांची स्पीड आहे ना कमी सध्या, त्यांची साईज कमी असल्यामुळे. आणि तुम्ही आजच्या आळीची साईज पण बघू शकता कशी. तर फिडिंग टाकायच्या आधी आपण सकाळी त्यांच्यावर विटकर विजेचं सप्लिमेंट मारलं होतं. म्हणजे याच्यावर मारायचं विषय तर मी तुम्हाला सांगितलं होता, पण याच्यावर ना डिटेल पण दिलेली असते बरं, कवा आणि कसं आणि किती फिडिंग नंतर कसं वापरायला पाहिजे म्हणून. आता मेन मुद्दा बरं, दुपारी ना जास्त ऊन पडतं, हे तुम्हाला आढळून आलंच असेल किती ऊन पडरोल म्हणून सध्या. तरी ते आपण शेड मध्ये कसं मेंटेन ठेवतो. आता मी तुम्हाला म्हटलं होतं ना, आपण शेडच्या वरती जे आहे सिमेंटाचे पत्रे टाकलेले म्हणून, आणि त्याच्यावरती हे स्प्रिंकलर लावले. म्हणजे खालून जर आपण त्याला पाणी सोडलं ना तर हे स्प्रिंकलर द्वारे पाणी पडतं, जे सिमेंटाचे पत्रे ना पूर्णपणे ओले होते. आता त्यातल्या त्यात तर ओले होतेच होते, आणि जे खाली बघताना तुम्ही पोते आणि आपले जे ग्रीन नेट हे पूर्णपणे ओली होती. बाहेरून जी गरम आतमध्ये हवा शेड मध्ये जाणार ही पूर्णपणे थंडी जाते, आणि वरती जे आपले सिमेंटाचे पत्रे आहे ते पण थंड पडते आणि आतमध्ये जास्त गरमी होत नाही. यामुळे आपलं शेड जे हे मेंटेन राहतं सगळं.